कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2021 मध्ये विश्वास कोळी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून ग्रोबस ट्रेडिंग कंपनी स्थापन केली होती. या कंपनीकडून दरमहा 15% परतावा देण्याचं आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. मात्र गुंतवणूकदारांना वेळेत परतावा न मिळाल्यानं नोव्हेंबर 2022 मध्ये गुंतवणूकदारांनी या कंपनीचा संचालक विश्वास कोळी याच्यासह त्याच्या अन्य 23 साथीदारांवर शाहूपुरी पोलिसात आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं हा गुन्हा शाहूपुरी पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. दरम्यान यातील 18 आरोपींना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. मात्र अद्याप 5 आरोपी फरार आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विश्वास कोळी याच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं तपासातील त्रुटींबद्दल तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि शैलेश बलकवडे यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते. यानंतर आता पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं असून गेल्या 3 वर्षांपासून फरार असणारा सोमनाथ कोळी याला स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं आज बेळगावमधून अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव, अंमलदार युवराज पाटील, अमित सरजे, सुशील पाटील, शुभम संगपाळ, अनिल जाधव, संजय पडवळ, संजय हुंबे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.